नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. किचन काउंटरटॉप ऑर्गनाईज करताना पुरेशी जागा आपल्याला त्या ठिकाणी वापरायला मिळायला हवी. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात अशा प्रकारचं ड्रेसिंग टेबल नसेल तर तुम्ही तुमचे मेकअप प्रॉडक्ट्स, रोज वापरात येणारे प्रॉडक्ट्स कशाप्रकारे ऑर्गनाईज करू शकतात याविषयीचा हा व्हिडिओ आहे. होम ऑर्गनायझेशन यामध्ये मी दाखवणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. फर्स्ट आयडिया जी आहे ती किचन काउंटरटॉप जो आहे तो तुम्ही सिंपल आणि फंक्शनल वेमध्ये कशाप्रकारे ऑर्गनाईज करू शकता ती आयडिया तुमच्यासोबत शेअर करते आहे, जी मला अगदी सुटसुटीत देखील वाटते. या जो कोपरा आहे जिथे गॅस शेगडी ठेवल्यानंतर जो जागा रिकामी असते तिथे मग मी एक केटल ठेवली आहे, कारण की केटल हे मला स्वयंपाक करताना कायम लागत असतं, त्यामुळे मग मी तिला गॅस ओट्यावरतीच ठेवत असते. त्यानंतर ही हँडी बास्केट आहे जी आपण फ्रीजमध्ये वगैरे वस्तू ठेवण्यासाठी वापरतो, तिचा वापर मी इथे करणार आहे. सिरॅमिकच्या जारमध्ये मग मी मीठ ठेवलं आहे आणि हे तेलाची केटल इथे ठेवलेली आहे आणि एक छोटासा ट्रे जो चहा वगैरे घेण्यासाठी, कप वगैरे ठेवण्यासाठी किंवा ग्लासेस ठेवण्यासाठी त्याचा वापर करते, तो पण अगदी हँडी असावा म्हणून त्या बास्केटमध्ये ठेवला आहे. त्यानंतर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारचं जे एक स्पून होल्डर आहे जे वॉलवरती टांगायचं असतं ते दाखवलं होतं, त्याचा वापर करणार आहे. जे चमचे वगैरे बरेचसे जण खाली कुठल्याही ऑर्गनायझरमध्ये ठेवतात तर ती जागा मी इथे वाचवली आहे आणि अशा प्रकारचे जे स्टिक ऑन ऑर्गनायझर असतं, जे अडेसिव्ह असतं, तुम्हाला खिळा वगैरे ठोकण्याची गरज नसते, त्याचा वापर केलेला आहे. या ऑर्गनायझरमध्ये 2 खाते दिले आहेत. एका खात्यामध्ये मग सुरी असेल किंवा पिलर असेल, लायटर किंवा गाळणी असेल चहाची, अशा म्हणजे एक जो टूलवाला सेक्शन असतो तो पूर्ण वस्तू त्या ठिकाणी ठेवल्या आहे आणि एका जो भाग आहे त्यामध्ये मग मी स्पून्स ठेवले आहे. खाली 2 हुक दिलेले आहेत, तिथे मग मी किसनी टांगणार आहे. अशा प्रकारची वरची जी जागा आहे व्हर्टिकल स्पेस, तिचा वापर मी स्पून्स वगैरे ठेवण्यासाठी केला आहे आणि खालची जी जागा आहे ती अगदी जितक्या कमी वस्तू मला ठेवता येतील परंतु फंक्शनल आणि सिंपल असेल. क्लिनिंगसाठी पण बास्केट इझी असते, जेव्हा काही क्लिनिंग करायची असेल ओट्याची, त्यामुळे फक्त केटल उचलायची आणि खालची जी बास्केट आहे ती उचलायची आणि मग तुम्ही क्लिनिंग वगैरे करू शकतात. त्यामुळे हे फंक्शनल वे आयडिया आहे. दुसरी जी आयडिया आहे, अशा प्रकारचे स्टिक ऑन जे टाईल्सवरती अडेसिव्ह जे होल्डर असतं, टूथब्रश होल्डर, ते लावलं आहे. हे जे होल्डर आहे हे मी डीमार्टमधून घेतलं होतं. हे ॲक्च्युली टूथब्रश वगैरे ठेवण्यासाठी अगदी चांगलं असं उपयोगात फंक्शनल येणारं होल्डर आहे. अगदी तुम्ही जे बाथरूमवरचे टाईल्स असतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे होल्डर लावू शकतात. हे अशा प्रकारचे जे होल्डर असतात ते फक्त टाईल्सवरती किंवा वुडन सरफेसवरती तुम्ही वापरू शकतात, परंतु वॉलवरती म्हणजे जी सिमेंटची वॉल असते त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर नाही करू शकत. आणि ज्या वजनाने हलक्या असतात त्याच वस्तू तुम्ही अशा प्रकारच्या होल्डरमध्ये ठेवू शकतात, कारण की त्यांची ग्रीप एवढी चांगली नसते. जड वस्तू ठेवली तर ते होल्डर वस्तूंसकट खाली पडण्याची शक्यता असते. मग असं एक जे होल्डर आहे एका बाथरूममध्ये मी लावलं आहे, तिथे टूथब्रश आणि टूथपेस्ट ठेवला आहे. त्यानंतर पुढची आयडिया अजून अशाच होल्डरच्या बाबतीत आहे. सेम जो दुसरं होल्डर आहे ते मी दुसऱ्या बाथरूममध्ये ठेवलं आहे आणि मग त्या होल्डरमध्ये मग मी जे आपल्याला छोटे मोठे जे ट्यूब आहे ते लागत असतात, जसं स्क्रबरचं ट्यूब असेल किंवा कंडिशनर असेल किंवा माझ्या मिस्टरांचं असं शेविंग किट आहे, त्याच ज्या वजनाने हलक्या वस्तू आहेत, ज्याचा जड होत नाही किंवा ज्याचं वजन होत नाही, अशा वस्तू मग मी या ट्रेमध्ये ठेवलेल्या आहेत. शेविंग किट वगैरे झाल्यानंतर त्या सगळ्या वस्तू या ओल्या असतात, मग त्या सुकण्यासाठी अशा उघड्या जो ओपन आपलं म्हणतो आपण रॅक तसं असलं पाहिजे, म्हणजे त्या ज्या शेविंग करताना ज्या ओल्या झालेल्या असतात वस्तू त्या लवकर सुकतात. पुढची आयडिया अशी आहे की ज्यांच्या घरामध्ये ड्रेसिंग टेबल नाही आहेत, अशा बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न असतो की आमच्या घरात प्रॉपर अशी जागा नाही आहे जिथे आम्ही ड्रेसिंग टेबलमध्ये यूज होणाऱ्या सगळ्या वस्तू म्हणजे मेकअप प्रॉडक्ट्स असतील किंवा हेअर ॲक्सेसरीज वगैरे काय असेल जे आपण दैनंदिन वापरात यूज करतो त्या ठेवायला प्रॉपर जागा नाही आहे. अशा मैत्रिणींसाठी ही आयडिया अगदी महत्त्वाची आहे.
कुठचाही साईड टेबल असेल बेडरूममधला किंवा कुठलाही एक सरफेस असेल तो तुम्ही निवडा, एक कॉर्नर क्रिएट करा. अशा ठिकाणी मग तुम्ही आयताकृती किंवा चौकोनी ट्रेचा वापर करू शकता वस्तू ठेवण्यासाठी. वस्तू ठेवताना देखील मी उंचीनुसार सगळ्या वस्तू ठेवल्या असेल, जसं पावडरचा डबा आहे किंवा तेलाची बॉटल आहे, मॉइश्चरायझर क्रीम आहे ते ठेवलं आहे. नंतर हे जे सेक्शनवाला ट्रे आहे मग तिथे छोट्या छोट्या वस्तू आहे, जसं क्लचर असेल, हेअर बँड असेल किंवा मला घड्याळे वगैरे घालण्याची खूप सवय आहे, मग त्या दररोज लागणाऱ्या घड्याळे असतील किंवा नेल पेंट असेल किंवा छोटंसं बेसिक मेकअप प्रॉडक्ट्स असतात, जसं फाउंडेशन असेल, कॉम्पॅक्ट असेल, मस्कारा असेल किंवा 1-2 कलरच्या ज्या लिपस्टिक तुम्ही सारख्या नेहमी रोज वापरत असणार त्या तुम्ही ठेवू शकतात. अशा प्रकारचा एक कॉर्नर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये जर जागा असेल तर क्रिएट करू शकता. सारखं ड्रेसिंग टेबल वापरण्याची तुम्हाला गरज राहणार नाही किंवा ज्या मैत्रिणींकडे ड्रेसिंग टेबल प्रॉपर मेकअप प्रॉडक्ट ठेवायला जागा नाही आहे, अशा प्रकारचं तुम्ही कॉर्नर तुमच्या घरामध्ये क्रिएट करून मेकअपशी रिलेटेड सगळ्या वस्तू तुम्ही ठेवू शकतात. एक छोटासा जो कॅन्डल होल्डर आहे, छोटासा त्याचा काचेचा ग्लास मिळाला होता. ॲक्च्युली त्याच्यात कॅन्डल होती, तर ती संपल्यानंतर मग मी तिला जो ग्लास आहे त्याचा इथे वापर केला आहे. मग इथे सगळे काजळ पेन्सिल असेल किंवा लिप लायनर पेन्सिल असेल, नेल कटर वगैरे असे जे छोटे छोटे जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या ठेवल्या आहेत. एक डेकोरेशन म्हणून मग मनी प्लांटचा पॉट ठेवला आहे. पुढची जी जागा आहे ती मोकळी यासाठी सोडली आहे, जर आपण मेकअप करत असणार किंवा हलकीशी तयारी करायची असेल तर ते प्रॉडक्ट ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला जागा असावी. असं नाही की पूर्ण जो कॉर्नर आहे, टेबल आहे तो पूर्ण सामानाने भरून घेतला, मग ते जी जागा आहे ती पूर्ण व्यापून आपण सामानाने घेतली. परंतु जेव्हा आपल्याला तयार व्हायचं असेल तेव्हा अशा काही ना काही प्रॉडक्ट्स ठेवायला एक प्रॉपर मी अशी जागा ठेवली आहे, म्हणजे पसारा देखील होत नाही आणि घाण देखील होत नाही. तर अशा प्रकारचे अगदी बेसिक ज्या आयडिया आहेत होम ऑर्गनायझेशनच्या त्या मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. हा जो कॉर्नर आहे हा बेडरूममध्ये तुम्ही क्रिएट करू शकता किंवा जो तुमचा मेकअप रूम वगैरे आहे तिथे तुम्ही देखील किंवा बाथरूममध्ये देखील अशा प्रकारचे ऑर्गनायझर वापरून क्रिएट करू शकतात. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, खाली कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.